त्या कलेचे देवतेला आपण वंदन करू। विघ्नार्थ चषकामध्ये आजच्या आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून आपण स्वागत करतोय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। सर्व कार्यांचा अधिदाता बुद्धिदाता। हिंदू संस्कृतीमध्ये कुठल्याही कार्याची सुख सुरुवात आपल्या गणपती बाप्पांच्या नावानं पूजनानं करतो। त्या पद्धतीनं विघ्नार्थ चषकाला या ट्रॉफीला या स्पर्धेला शुभ संकेत देत असताना सन्माननीय रविशेठ भोई साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण गणपती बाप्पांचं पूजन करू। सन्माननीय योगेश दादा पाटील यांना देखील विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते गणपती बाप्पाचं पूजन करावं। आलेले सर्व सन्माननीय अतिथीगण ज्यांच्या शुभ हस्ते गणरायाचं पूजन केलं जात आहे। मोरिया मोरिया मिबाल ताणी तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वर बाळ तुघाल पोटी। खर तर आज जी 2 दिवस ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल त्या स्पर्धेला सन्माननीय जितेंद्र दादा खिलारी यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे। त्यांच्या शुभ हस्ते देखील गणपती बाप्पांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन केलं जात आहे। जो मातीच्या प्रत्येक कणात आहे, सृष्टीच्या प्रत्येक पानात आहे, प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये याचं एक अभिमान असा श्री गणपती बाप्पा। आणि त्या गणपती बाप्पाच्या जाज्वल मूर्तीची ही पूजा आपण या ठिकाणी करत आहोत। या विघ्नहर्त्याला आपण प्रार्थना करू की या स्पर्धेमध्ये कोणत्याही पद्धतीने विघ्न येऊ नयेत, यशस्वी स्पर्धा व्हावी। तुझ्या कृपा आशीर्वादानं विघ्नार्थ चषक या ठिकाणी यशस्वी व्हावं हे आपण सगळ्यांच्या वतीनं श्री गणेशाला या ठिकाणी प्रार्थना करत आहोत। जय गणेश जय गणेश जय गणेश देवा। माता पार्वती पिता महादेवा। खरं तर कैलासपती शिवशंकराला आपण आज या ठिकाणी नमन करू। आजचा दिवस खास आहे कारण आजच्या दिवसामध्ये प्रभू श्री हनुमंत बजरंगबली दुणागिरीचा किल्ला आपल्या बरोबर समोर आहे आणि थेट दुणागिरी किल्ल्यासमोर आपण ही स्पर्धा या ठिकाणी साकारत आहोत। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। कार्याच्या सुखद सुरुवातीला मी योगेश दादांना देखील विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते श्रीफळ वाढवावं। हिंदू संस्कृतीमध्ये मानलं जाणारं पवित्र श्रीफळ अशीच निघायचे यांना घ्या मध्ये फक्त। मी बरोबर दोन्ही संघांना विनंती करेन या बाजूला आपण त्या बाजूला लाईव्ह करा, तुमची लाईन या बाजूला असावी। मान्यवर पाहुणे बरोबर कूच करतील मधल्या जागेवरून आपण खेळपट्टीचं पूजन करण्यासाठी। संतोष दादा पाटील बोकडीविरा मी यांना देखील विनंती करतोय की आपण या खेळपट्टीच्या दिशेने यावं। या खेळपट्टीचं पूजन खेळाडू बरोबर एका हाताचं अंतर घेतील आणि संपूर्ण विकेट या ठिकाणी कव्हर केली जाईल। सन्मान्य मान्यवर आणि ज्यांच्या शुभ हस्ते आपण आजचा हा उद्घाटन सोहळा खरं तर गेली काही वर्ष आपण रविशेठ भोई साहेबांना सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये पाहिलंय। आज हस्तागत कराडी समाजाचं नेतृत्व करत असताना भारतीय जनता पार्टीला आपण शहरामध्ये मोठं होताना पाहिलं। 190 विधानसभेचे सन्माननीय लोकप्रिय आमदार आदरणीय श्री महेश बालदी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून सबका साथ सबका विकास या उक्तीप्रमाणे सन्माननीय रविशेठ भोई साहेबांनी आपल्या कार्याची दखल समाजाने घेतली। आज उरण नगरपालिकेमध्ये सन्मान्य नगरसेवकपदी विराजमान झाल्यानंतर ज्यांना उरण नगरपालिकेचे बिनविरोध उपनगराध्यक्ष म्हणून आपण पाहत आहोत, असे एक डॅशिंग नेतृत्व, शांत संयमी नेतृत्व अर्थातच रविशेठ भोई साहेब आणि ज्यांच्या शुभ हस्ते या खेळपट्टीचं पूजन आपण या ठिकाणी करत आहोत।
मी आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या खेळपट्टीचं पूजन करावं. सन्माननीय योगेश दादांच्या शुभ हस्ते देखील या खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे. बरोबर खेळपट्टीचं पूजन होईल, तदनंतर खेळाडूंची ओळख परेड या ठिकाणी केली जाईल, तदनंतर ट्रॉफीचं अनावरण केलं जाईल आणि तदनंतर दोन संघामध्ये टॉस. मी सन्माननीय गणपती बाप्पा मोरया, बजरंग बली की, मनजो मारुती तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वादात्मजम वानरुथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. प्रभू श्री रामचंद्रांचे श्री निस्सीम भक्त, आज बजरंग बलींचा दिवस आहे आणि मी मान्यवरांना विनंती करेन की आपण सुरुवातीला नॉन स्ट्राईक यांच्या खेळपट्टीचं आपण पूजन करूयात. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण नॉन स्ट्राईक एंडच्या या खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी करावं. खेळाडूंनी कोणी आपली जागा सोडू नका. या स्पर्धेचे मुख्य आयोजक फरहान पटेल आपण समोर यावं. मी सन्माननीय रविशेठ भोईर साहेबांना विनंती करतोय की आपण या खेळपट्टीचं पूजन करावं. तदनंतर राजूदादा भोईर यांना देखील विनंती आहे की आपण या खेळपट्टीचं पूजन करावं. खर तर एक आकर्षक देखणी स्पर्धा आणि त्याचा पहिला दिवस पहिली रात्र शुभारंभ या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक फरहानजी पटेल आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, सन्मान्य आयोजक. मी सुरुवातीला या ठिकाणी विनंती करेन, आपण या ठिकाणी ट्रॉफीचं अनावरण करत आहोत. मी मान्यवरांना विनंती करेन की बरोबर आपण विकेटच्या मागच्या बाजूला यावं. खर तर एक छान स्पर्धा आणि विघ्नहर्ता चषक 2026 या स्पर्धेचे आज प्रमुख उद्घाटक म्हणून लाभलेले सन्माननीय रविशेठ भोईर साहेबांच्या शुभाचे ट्रॉफी अनावरण केली जाते. एकदा जोरदार टाळ्या. विघ्नहर्ता चषक 2026 या स्पर्धेची आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी, जिच्यासाठी 2 दिवस 32 संघ या ठिकाणी आपल्याला खेळताना बघायला मिळतील. त्या ट्रॉफीचं अनावरण उरण नगरपालिकेचे सन्माननीय उपनगराध्यक्ष सन्माननीय रविशेठ भोईर साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी केले जात आहे. तदनंतर मी एक छान असा फोटो या ठिकाणी कव्हर केला जाईल. अतिशय छान देखणी स्पर्धा. मी तत्वर मान्यवरांना विनंती करतोय, आपण थोडंसं हँडशेक करूया, खेळाडूंना हस्तांदोलन करून आपण शुभेच्छा देऊ आणि बरोबर विकेटच्या मागच्या बाजूला या ठिकाणी मान्यवर पाहुणे पोहोचतील, ज्या ठिकाणी राष्ट्रगीतातून मानवंदना दिली जाईल. जशा सूचना येतील आपण राष्ट्रगीत या ठिकाणी तयारी ठेवा. मी सन्माननीय रविशेठ भोईर साहेबांना विनंती करतोय की आपण विकेटच्या मागच्या बाजूला या. अगदी इथून आपण राष्ट्रगीतातून मानवंदना या ठिकाणी समर्पित करणार आहोत. सर्व मान्यवर जरा विकेटच्या मागच्या बाजूला या. खरं तर देशाच्या अस्मितेसाठी 150 वर्षाची जुलमी राजवट ज्या आपल्या क्रांतिकारकांना उलथवून लावली आणि आपल्या भारताचा तिरंगा मात्र फडकवला गेला. आज अस्तागत इतक्या वर्षानंतर देखील देशाच्या अस्मितेसाठी सीमेवर लढणारे असंख्य आमचे सैनिक बांधव आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि जे सैनिक बांधव आपल्या देशाच्या मातीसाठी आणि आमच्या संरक्षणासाठी लढत आहेत, त्या सर्व शूरवीरांना सह्याद्रीच्या कडेकपाड्यामध्ये सांडलेल्या
मावळ्यांच्या रक्ताला आपण नतमस्तक होणार आहोत आणि 1930 साली आणि 1984 साली ज्याने या उरणच्या मातीमध्ये हुतात्मे पत्करले त्या सगळ्या हुतात्म्यांना आपण राष्ट्रगीतातून मानवंदना अर्पण करत आहोत. मी सगळ्यांना विनंती करतोय राष्ट्रगीताच्या मान सन्मानासाठी आणि देशाच्या अस्मितेसाठी आपण सर्वांनी उभं राहावं. परेड विश्राम म्हणजे विश्राम, परेड सावधान म्हणजे सावधान. राष्ट्रगीत सुरू कर. जय जय हे भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की. मी मान्यवरांना विनंती करतोय फक्त खेळाडूंना आपण शुभेच्छा व्यक्त कराव्यात. एका बाजूने आपण शुभेच्छा द्याव्यात. एकदा समोरच्या एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सन्माननीय विद्यमान उपनगराध्यक्ष रवीशेठ भाई साहेबांच्या वतीनं तथा योगेश दादा असतील त्यांच्या समेत आपण पाहतोय संतोषजी पाटील सर आहेत. त्यानंतर मुख्य आयोजक आमचे मित्रपरिवार यांच्या वतीने देखील खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत. एक छान देखणी स्पर्धा आणि या स्पर्धेचा पहिला शुभारंभ आणि शुभारंभ होत असताना लेट्स प्ले फर्स्ट मॅच आणि पहिल्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी आपण समोर यावं. चला दोन संघाचे दोन कॅप्टन्स या प्लीज. या या चला दोन्ही बाजूला दोन कॅप्टन्स. अपोजिट टीम कॅप्टन. मान्यवरांच्या शुभास्ते आपण करतोय टॉस. एकदा पहिला टॉस उडतोय, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. फर्स्ट टॉस टेल इज द कॉल. काटा आणि काटा या ठिकाणी पडलाय. काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग करण्यात आहोत. मला वाटतं या हंगामातली जवळजवळ ही शेवटची कदाचित स्पर्धा असावी. कशी तयारी केली या स्पर्धेची? खरं सांगायला गेलं तर आम्ही प्रॅक्टिस वगैरे काही करत नाही, पण एक हाऊस म्हणून आम्ही खेळायला येतो. सर्वांची हाऊस आहे. पण येस, हाऊस आपण पूर्ण करा आणि विजयाची मुहूर्तमेढ या ठिकाणी रुबा. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वीकारलंय. फलंदाजी आली आहे. कसं वाटतं एकंदर आयोजन? आयोजन एकदम छान आहे. दिसते ट्रॉफी पण खूप 20 किलोची आहे. खूप सुंदर आयोजन आहे. थँक्यू. किती तयारी केली आपण या स्पर्धेची? आम्ही पण एवढी काही खास तयारी नाही, पण पोरांच्या अंगात जोश आहे, तर आम्ही एकदम आमचं 100% देऊ गेमात. येस प्ले जोशात आणि होशात विघ्नार्थ तस्काला आपण देऊयात शुभेच्छा. चला मान्यवरांना आपण विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हावं. तत्पर लगेच आपण क्षेत्ररक्षण जे आहे ते सजवून घ्या. आमच्या जोडीला आजच्या या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचा आवाज ऐकायला मिळेल शंतनुजी चव्हाण आमच्या जोडीला या ठिकाणी असणार आहेत. मान्यवर अतिथींना आपण विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हा आणि या छोटेखानी दिल्या जाणाऱ्या सन्मानाचा स्वीकार करा.